मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर आहे बघा, नवीन वर्ष सुरू होत आहे। नवीन वर्ष सुरू होत आहे आणि तुम्हाला बघा मोबाईल वाटप सुरू झाले। नवीन वर्षात मोठे गिफ्ट, तसेच बघा तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते, तुम्ही फक्त 1500 रुपयाची वाट बघत होते, परंतु आता शासन तुम्हाला 4500 रुपये देत आहे। जी बातमी आलेली आहे, वरून जे आदेश आलेले आहेत तेच मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। किती 4500 रुपये लाडक्या बहिणींनो, 3 महिन्याचे एकत्र पैसे तुम्हाला दिले जात आहे। ती वाटप पण सुरू झाली, त्याबद्दल पण माहिती आपण समजून घेणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे मोबाईल पण वाटप सुरू झाले। आता सर्व बहिणींच्या हातात मोबाईल दिसणार आहे आणि तो पण स्मार्टफोन। हे बघा, सर्व बहिणींच्या हातात स्मार्टफोन। तर मोठा मोबाईल, छोटा बटनवाला मोबाईल नाही, डायरेक्ट स्क्रीनवाला मोबाईल वाटप सुरू झाली, याबद्दल पण माहिती आपण समजून घेऊया। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। भरपूर दिवसापासून सर्वच लाडक्या बहिणी वाट बघत होते, तर आता अखेरकार प्रतीक्षा संपली आणि शेवटी हप्ता येणे सुरू झाले आणि 3 महिन्याचे हप्ते, एक नाही तर 3 महिन्याचे हप्ते माझ्या सर्व माता बहिणींना, माझ्या सर्व लाडक्या बहिणींना। व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। किती बहिणींना वाटप सुरू झाली, चला सांगतो तुम्हाला सर्व आता। तर हे बघा, जेव्हा पण हप्ता येतो तेव्हा तुम्हाला सर्वांना मोबाईलवरती मेसेज येतो, बरोबर। आता बहिणींना मेसेज मोबाईल नव्हता त्यामुळे मेसेज पाहता येत नव्हता, परंतु आता तुम्हाला मोबाईल पण वाटप झालेला आहे। या मोबाईलवरतीच तुम्हाला समजून जाणार आहे की हप्ता आला की नाही, बरोबर। आता तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता मिळतो। आता बघा, तुमचा 17वा हप्ता बाकी होता, बरोबर, प्लस आता त्यामध्ये डिसेंबरचा 18वा हप्ता, प्लस त्यामध्ये अजून जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता, 17वा 18वा 19वा, या 3 महिन्याचे, या 3 हप्त्याचे टोटल झाले तुमचे 4500 रुपये बहिणींनो। हे 4500 रुपये सुरू झालेले आहेत आणि ही वाटप सुरू झाली। एकदाच सरसकट ही वाटप सुरू करण्यात येत आहे आणि सर्व जिल्ह्यात बहिणींना आता वाटप सुरू करण्यात येत आहे। आणि काही बहिणींना हप्ता येणे सुरू झाले। तुम्हाला अजून आले नसेल, मोबाईल वाटप सुरू झाले नसेल तुम्हाला, किंवा 4500 3 महिन्याची हप्ता वाटप सुरू झाले नसेल, तर व्हिडिओ बघा। तुम्हाला सांगतो, काही नाही, जास्त लांब व्हिडिओ नाही, फक्त 9 मिनिटाचा व्हिडिओ आहे। हा 9 मिनिटाचा व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत। सत्य माहिती बघता आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळते, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे। हे बघा, पहिले तुम्हाला एक एक अपडेट मी समजून सांगतो, काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती आहे आपल्याकडे। हे बघा, जो काही हप्ता होता पहिला म्हणजे 16वा हप्ता, तुम्हाला मागील हप्ता 16वा मिळालेला आहे। त्यानंतर 17वा तुम्हाला अजून भेटलेला नसेल, किंवा 18वा आणि 19वा, या 3 महिन्याचे एकत्र तुम्हाला 3 हप्ते अजून भेटले नसेल, तर व्हिडिओ बघा। हे बघा, तर आता 16वा हप्ता भेटून गेला। ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला 4 नोव्हेंबर रोजी भेटून गेला होता, 1500 रुपये आले होते तेव्हा, बरोबर। तर आता त्यानंतर GR आला, नोव्हेंबर महिन्याचा GR आला। GR नुसार 1500 रुपये वाटप सुरू होईल असं बोलण्यात आलं आणि GR आल्यानंतर नोव्हेंबरचा निधी मंजूर झाला। आणि हे बघा, इथे एक अपेक्षित तारीख पण देण्यात आली। अपेक्षित तारीख अशी होती की जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे 1500 रुपयाचा हप्ता, 17वा हप्ता, हा 17वा हप्ता 10 डिसेंबर रोजी जमा होईल असं सांगण्यात आलं होतं। तर 10 डिसेंबर रोजी काही हप्ता आला नाही, परंतु आता डायरेक्ट 4500 रुपयाची घोषणा झालेली आहे आणि डायरेक्ट 4500 रुपये बहिणींना। 1500 रुपये हे नोव्हेंबरचे तुम्हाला आले नाही, 10 डिसेंबर रोजी हे पैसे यायला पाहिजे होते, हप्ता यायला पाहिजे होता, परंतु काय अशी अडचण झाली ज्यामुळे हप्ताच आला नाही। परंतु आता अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आपण बघणार आहोत लाडक्या बहिणींनो, तर ती गुड न्यूज मी तुम्हाला सांगतो। तसेच एक तुमच्यासाठी मोठी डेडलाईन समोर आलेली आहे। ती डेडलाईन काय आहे, फक्त काही तास उरलेले आहेत, फक्त काही तास उरलेले आहेत लाडक्या बहिणींनो। पटकन हे काम करा। तर ते काम कोणतं आहे तुम्हाला सांगतो मी आता। बघा, मोबाईल वाटप पण झालेले आहे, त्याबद्दल पण बोलतो मी आता, बघा। तर ज्या हप्त्याची तुम्ही सर्वजण एवढ्या दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होते, नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता, या 3 महिन्याचे सरसकट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता सुरू। हे बघा बहिणींनो, पहिली ही माहिती समजून घ्या। लाडक्या बहिणींनो, उरले फक्त काही तास। KYC साठी 31 डिसेंबरची डेडलाईन, घाई करा अन्यथा पैसे थांबणार। तुम्हाला घाई करायची आहे, मी तुम्हाला एवढ्या दिवसांपासून काय बोलत आहे तुम्हाला चांगलंच माहीत आहे। KYC करा असं मी तुम्हाला रोज बोलतो, परंतु तुम्ही KYC
काही बहिणींनी केलीच नाही, तर 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. यापुढे मुदतवाढ भेटेल की नाही हे अजून निश्चित झालेलं नाही, परंतु 31 डिसेंबरपर्यंत सर्वांनी KYC पूर्ण करा, घाई करा, नाहीतर तुमचा हप्ता थांबणार, तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे पटकन तुम्हाला KYC करून घ्यायची आहे बहिणींनो. आलं लक्षात? KYC नाही केली तर तुम्हाला जानेवारी महिन्यापासून लाभ तुमचा बंद होऊ शकतो अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे KYC पटापट करून घ्या. त्यानंतर आता जी माहिती आपण बघणार आहोत ते अत्यंत महत्त्वाची माहिती, वाटप सुरू. सर्व बहिणी आता बघा, नवीन वर्ष सुरू होतं, त्यानंतर आखाजी हा सण येतो किंवा दिवाळी सण येतो. त्यामध्ये काही ना काही बहिणींना गिफ्ट दिलं जातं, महिलांना गिफ्ट दिलं जातं, सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिलं जातं. म्हणजे काहीतरी फेस्टिवल सण असतो तेव्हा काही ना काही गिफ्ट दिलं जातं. आता नवीन वर्ष हे देखील आता एक पद्धतीने फेस्टिवलच असतो. नवीन वर्षात बहिणींना काय गिफ्ट, तर बघा, तर मोबाईल वाटप होणार का, तर मोबाईल वाटप नाही होणार बहिणींनो. आता बघा, मागच्या वेळी अशीच एक माहिती आली होती दिवाळीच्या वेळी की मोबाईल वाटप होतील, परंतु मोबाईल वाटप झाले नाही. हा, मोबाईल वाटप झाले होते, परंतु ते काही जे काही CRPF आहेत, म्हणजे CRPO असं काहीतरी असतं, ते बचत गटमध्ये ते त्यांना ते देण्यात आलं होतं. ते तेव्हा मी तुम्हाला सांगितलं, CRPO असो की काहीतरी असो ते, त्यामध्ये त्या बहिणींना देण्यात आलं होतं. म्हणजे जे बचत गटातील मुख्य बहिणी आहेत, ओके, लीडर म्हणतो आपण, तसं त्या बहिणींना देण्यात आलं होतं मोबाईल वाटप. आणि उदय सामंत साहेबांनी मागच्या वेळी केलं होतं ते वाटप, परंतु सर्वांना नाही, सर्व राज्यातील बहिणींना मोबाईल वाटप नाही, फक्त त्याच बहिणींना मोबाईल वाटप झाली होती. आता नवीन वाटप तर त्या संदर्भात अजून झालेलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन वर्षाचं गिफ्ट मोबाईल नव्हे तुम्हाला बहिणींनो, परंतु तुम्हाला नवीन वर्षात 2100 रुपये द्यायला पाहिजे शासनाने, कारण नवीन वर्ष सुरू होत आहे. तर या 2026 नवीन वर्षापासून लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे 1500 ऐवजी 2100 रुपये सुरू करायला पाहिजे, अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि शासनाने ती मागणी पूर्ण करायला पाहिजे अशी आमची आशा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता तुम्ही सर्वजण हप्त्याची वाट बघत आहेत. तुम्ही नोव्हेंबरच्या 1500 रुपयाची वाट बघत होते, परंतु आता तुमच्या खात्यामध्ये 4500 रुपये पहा. तर लाडकीचा नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता लांबणीवर 4500 वर अपडेट आली समोर. 3 महिन्याचे पैसे कधी येणार. आता बघा, वाटप सुरू झाली का, जरी 4500 रुपये दिले जातील तर मग ते कधी मिळणार हा प्रश्न आहे. मग ते सुरू झाले का, किती बहिणींना आले. आता बघा, आपण जरी बघितलं तर GR ऑलरेडी येऊन गेलेला आहे नोव्हेंबर हप्त्याचा, आणि नोव्हेंबरचा हप्ता 1500 रुपये प्रमाणे तिथे बोलण्यात आलेला आहे GR मध्ये. मग आता 4500 रुपये बोललं जात आहे, म्हणजे 17वा नोव्हेंबरचा हप्ता, त्यानंतर 18वा डिसेंबरचा हप्ता आणि 19वा जानेवारीचा हप्ता, या 3 महिन्याचे 4500 रुपये मिळतील असं बोललं जात आहे. बघा, त्याबद्दल अपडेट काय आहे तर सर्व सांगतो तुम्हाला. बघा, लाडकी बहीण योजनेच्या तिन्ही हप्त्याचे पैसे कदाचित एकत्र येऊ शकतात. 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांना खुशखबर मिळू शकते. याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ओके, तर लवकरच याबाबत घोषणा होईल. तर बघा, काय बोललं जात आहे की तुम्हाला 4500 रुपये मिळतील 14 जानेवारीच्या पहिलेच, मकर संक्रांतीपूर्वी. म्हणजे 4500 रुपये आता एकच दम मिळतील का, तर नाही, एकच दम तुम्हाला हे भेटणार नाही. तर ते कसे मिळणार आहेत तुम्हाला सांगतो. पहिले तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता भेटणार आहे. हे बघा, लक्षपूर्वक आहे का, नोव्हेंबर महिन्याचे तुम्हाला पहिले 1500 रुपये मिळणार आहेत या 1-2 दिवसात. सांगतात नाही, आज पण तुम्हाला हप्ता येऊ शकतो, कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल, नाहीतर 31 डिसेंबर नंतर हप्ता सुरू होईल, कारण KYCची पण मुदत संपते. त्यानंतर हप्ता तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 1-2 तारखेपर्यंत मिळू शकतात. नोव्हेंबरचे पहिले 1500 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर अजून 8-1 दिवसामध्ये तुम्हाला डिसेंबर महिन्याचे प्लस त्यामध्ये जानेवारी महिन्याचे म्हणजे 18वा आणि 19वा हप्ता 3000 रुपये तुम्हाला मिळतील. झाले ना 4500, नोव्हेंबरचे 1500 आणि डिसेंबर आणि जानेवारीचे 3000, झाले 4500 रुपये, बरोबर. तर अशा पद्धतीने हप्ता तुम्हाला वाटप होऊ शकतो असं मला वाटत आहे. परंतु ज्या पद्धतीने GR आला आहे त्या पद्धतीने अशाच पद्धतीने वाटप होईल. परंतु बोललं जात आहे की एकच दम 4500 येतील, तर नाही, एकच दम काही 4500 येणार नाहीत. पहिले नोव्हेंबरचे 1500 रुपये येतील, मग डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये येतील, अशी ही डेडलाईन असणार आहे. आलं लक्षात. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही माहिती जी आली होती ती माहिती मी तुम्हाला सांगितली. काही नवीन अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये सांगतो.